आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथे संघर्ष क्रांती सेवा संघाची आढावा बैठक संपन्न। या संघटनेमध्ये राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची झालर। प्रशांत दरेकर यांचे गुरुद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देत जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्याची भूमिका संघर्ष क्रांती सेवा संघटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। श्रीगोंदा येथे संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली। ए स्टार सभागृहात झालेल्या या बैठकीस संघर्ष क्रांती सेवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी संघटनेच्या गेल्या 5 वर्षाच्या कामाचा आढावा घेतला। यावेळी बोलताना आमच्या संघटनेत राजकारणापेक्षा सामाजिक कार्याची झालर आहे। सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवणे हा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले। संघटनेने गेल्या 5 वर्षात श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, MIDC सह विविध लोकहिताच्या विषयावर सातत्याने पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले। येत्या काळामध्ये संघटनेची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर वाढवण्यात येणार असून तरुणांना विविध जबाबदाऱ्या व महत्त्वाची पदे देऊन सक्षम नेतृत्व घडविले जाणार असल्याची घोषणाही यावेळेस करण्यात आली। या बैठकीमध्ये अनेक तरुणांनी आपले मनोगते व्यक्त केली, तर ज्येष्ठ नागरिकांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। नमस्ते। आज संघर्ष सेवा संघाची आढावा बैठक या ठिकाणी श्रीगोंदा शहरामध्ये पार पडलेली आहे। मी या निमित्तानं सांगू इच्छितो की जवळपास 5 वर्षापूर्वी संघर्ष क्रांती सेवा ही संघटना या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। ही संघटना खऱ्या अर्थानं सामाजिक चळवळीतून आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे। त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, उकडीच्या पाण्यासंदर्भातला असेल, बोरच्या पाण्यासंदर्भातला प्रश्न असेल, या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था असेल, त्याचप्रमाणे विजेचे प्रश्न असतील, लाईटच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नांवरती या संघटनेने या ठिकाणी आंदोलने केलेली आपण पाहिली असतील। आणि गेल्या 5 वर्षापासून कार्यरत राहत असताना आज जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते या ठिकाणी या संघटनेच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित राहिले होते। येणाऱ्या काळामध्ये 2 महिने श्रीगोंदा तालुका असेल, अहमदनगर जिल्हा असेल, यामध्ये या ठिकाणी आम्ही पूर्णतः अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही आमची सभासद नोंदणी करणार आहोत आणि या सभासद नोंदणीच्या माध्यमातून 2 महिन्यानंतर एक विस्तृत मेळावा एकत्रितपणे घेऊ आणि या संघटनेची एक कार्यकारिणी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या निमित्ताने करण्याचा आमचा मानस आहे। आणि निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये जवळपास 1 वर्षभरामध्ये 5 ते 10 हजार कार्यकर्ते कसे जोडले जातील अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला काम करायचं आहे। या संघटनेला राजकारणापेक्षा समाजकारण करण्याची या ठिकाणी झालर आहे आणि म्हणून विविध प्रश्नांवरती आजपर्यंत आम्ही आंदोलने केलेली आहेत। आणि या निमित्तानं अनेक कार्यकर्ते, भागातील अनेक प्रमुख पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केलेली आहेत। त्यांनी ज्या सूचना केल्यात त्या सूचना अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी आम्ही त्यांची अंमलबजावणी या निमित्तानं करणार आहोत। आपण पाहिलं असेल की श्रीगोंदा तालुक्यामध्ये गेली 20-30 वर्ष आपण पाहतो की MIDCचा प्रश्न सांगितला जातो, परंतु तो आता मंजूर झालाय असं ऐकलं जातंय, परंतु ती अस्तित्वात येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण पाण्याच्या संदर्भामध्ये पाहिलं, उकडीच्या पाण्याचा डिंबे माणिक ढग बोगद्याचा जर प्रश्न सुटला तर खऱ्या अर्थानं आमच्या भागामधील पूर्व भागामध्ये 14 नंबर, 13 नंबर, 12 नंबर, 11 नंबर, अगदी 10 नंबर चारी असेल, 132 ची त्या ठिकाणी चारी असेल, यांना पाणी मिळण्याचं काम या निमित्तानं होणार आहे। परंतु या प्रश्नांवरती एक मोठा जनआंदोलन उभं राहणं हे गरजेचं आहे। कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी काही आंदोलन केली आणि शासनाने काही अटी त्या ठिकाणी 19 साली ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना कर्जमाफी मिळणार नव्हती, परंतु ते आता मान्य केल्याचं समजतंय। खऱ्या अर्थानं जनतेच्या रेटा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, त्याच वेळेस सामाजिक प्रश्न सुटू शकतात आणि आम्ही या निमित्तानं निश्चित रूपाने एक सशक्त संघटना या पुढे त्या ठिकाणी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आणि याचं कार्यक्षेत्र संबंध महाराष्ट्र राज्य आहे, हळूहळू करून त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये कशी पोहोचता येईल अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सर्व आलेल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। या कार्यक्रमासाठी अंबादास दरेकर, भाऊसाहेब नेटके, सावता हिरवे, प्रवीण लबडे, प्राध्यापक सुरेश रसाळ, अशोक नवले, प्रमोद म्हस्के, रावसाहेब भोसले,
भाऊ काळे, महेंद्र दरेकर, भागचंद्र झराड, शशिकांत पवार, विजय वांगणे, भालेराव नाना खोडवे, आप्पा अरुण ससाने, संजय ससाने, भगवान लगड, रुपेश इथापे, नवनाथ दरेकर, सागर वाकडे, समीर मचे, आनंद दरेकर, स्वप्नील वाळके, सागर दरेकर, शांताराम भुजबळ, चंद्रकांत चौधरी, मंगेश भापकर, धनंजय अधोरे, स्वप्नील लाटे, सुनील दरेकर, मिथुन नगरे, राजेंद्र कोदंडे, कर्नूल सरपंच सागर दरेकर आदी उपस्थित होते. लवकरच मोठ्या स्वरूपात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिली. या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आणि अधिकाधिक तरुणांनी समाज कार्यात सहभाग व्हावे असे आवाहन यावेळेस त्यांनी केले. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.